शुभ दुपार सर्वांना. तर बघा, आज आहे रविवार. रविवारी तर म्हणजे भाजीची ह्या आठवडी गेलेल्या आठवड्याभर भाजीची पंचायतच होती. पण म्हणलं आज आहे रविवार, आज काय भाज्या घेऊन येता येते. पाऊस पण उघडलेला आहे, बाजार भरतो, बाजारात असं जे मिळेल ते भाज्या घेऊन येता येतात. आज काय करायचं म्हणलं, आज करूया आपण शेंगोळ्याची आमटी. म्हणून मी बघा कढईमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी लसूण खोबऱ्याचं वाटण टाकलं, नंतर कोथिंबरचं वाटण टाकलं, कांदा कढीपत्ता टमॅटो घालून असं छान कांदा असं परतून घेऊन हळद लाल तिखट आणि काळं तिखट घरचं आपलं असं छान, आणि थोडासा गरम मसाला पण मी त्यामध्ये टाकलाय बरं का. आणि मस्त असं चांगलं तळून घेतलं आपलं सगळं मसाला. आणि नंतर मग त्यामध्ये लागेल तेवढं असं पाणी वतून इकडं बघा बेसन घेतलं तिंबण्यासाठी. त्यावर मीठ थोडेसे जिरे आणि हळद लाल तिखट असं घालून घट्ट असा गोळा तिंबून घेतला. घट्ट तिंबाचा, थोडासा तेलाचा हात लावायचा म्हणजे चिटकत नाही. आणि नंतर मग त्याचे असे शेंगोळ्या करून घ्यायचं. बघा इकडं आपलं ते ह्याला पण काय म्हणतात ना, जे आपण केलं होतं ना रस्ता, त्याला उकळी येत होती. ते उकळी आली मग तर मी असं शेंगोळ्या करून घेतल्या. बघा छान असं पातळ पातळ म्हणजे शिजायला पण आणि खायला पण चांगल्या लागतात, जास्त जाड चांगल्या लागत नाहीत. मग मी अशा शेंगोळ्या करून घेतल्या बघा त्या बेसन पिठाच्या. आणि नंतर ना मग आपले ते जे उकळायला ठेवला होता ना रस्ता, आधन आलं होतं त्याला, मग त्यामध्ये शेंगोळ्या सगळ्या अशा सोडून घेतल्या. आणि छान मीठ आणि हे टाकून थोडंसं आपलं झाकून ठेवून एक छान असं एक 10 ते 15 मिनटं शिजवून घेतल्या. म्हणजे कसं बेसनाचं असल्यामुळे त्याला मंद आचेवर छान शिजवून घ्यावं लागतात. शिजल्यावर कशा आपल्या शेंगोळ्या अशा वर येतात बघा, आता कशा खाली गेल्यात तसं. तर असं झणझणीत छान अशी थोडासा चिमटभर शेंगदाण्याचा पोट टाकले बघा. मग मस्त असे झणझणीत छान असं आपलं शेंगोळ्याची आमटी तयार आहे. तुम्ही भाकरीसोबत खावा, चपातीसोबत खावा, भातासोबत खावा, सगळ्यासोबत ही एकच नंबर लागते. बघा करून चॅनलला सबस्क्राईब करा.